सर्वांना नमस्कार. आज आपण अक्षय तृतीया या सणाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण अक्षय तृतीया या सणाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया अक्षय तृतीया या सणाची माहिती या व्हिडिओला. तर आता बघूया अक्षय तृतीया आणि पितृश्राद्ध. आता पूर्वजांच्या आशीर्वादाची अक्षय शिजोरी म्हणजे भारतीय संस्कृतीत सण उत्सव म्हणजे केवळ गोडधोड खाणे नव्हे, तर ते आपल्या मुळाशी जोडले जाण्याचे माध्यम आहे. आता अक्षय तृतीया हा असाच एक मंगल दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस जसा नवीन कामासाठी शुभ मानला जातो, तसाच तो आपल्या गेलेल्या पूर्वजांच्या पितरांचे स्मरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. तर आता आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया म्हणजे काय. चला तर मग आता सुरुवात करूया. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजे जे कधी संपत नाही. आता जसे शास्त्र सांगते की या दिवशी आपण जे काही दान करतो, जप करतो किंवा पितरांच्या नावाने पुण्यकर्म करतो, तर त्याचे फळ आपल्याला जन्मोजन्मी मिळत राहते. आता हे फळ कधीही संपत नाही, म्हणूनच याला अक्षय असं म्हणतात. तर आता आपण अक्षय तृतीया याचा अक्षय या शब्दाचा अर्थ बघितला. आता बघूया आपण या दिवशी श्राद्ध का करावे. आता आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही मिळाले आहे, आपले शरीर, नाव, संस्कार आणि संपत्ती, हे सर्व आपल्या पूर्वजांमुळे आई वडील आजी आजोबा यांच्यामुळेच मिळालेले आहे. आता त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. तर पितरांचा आशीर्वाद असे मानले जाते की अक्षय तृतीयेला पितृलोक उघडला जातो आणि आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीच्या जवळ येतात, असा सर्वत्र समज आहे. तर आता मुक्तीचा मार्ग. आता ज्या पूर्वजांना गती मिळालेली असते त्यांच्या नावाने या दिवशी श्राद्ध किंवा तर्पण केल्यास त्यांना शांती मिळते. आता आपण 2 भाग पाहिले. आता तिसऱ्या भागामध्ये बघूया आपण उदक कुंभ श्राद्ध. आता उदक कुंभ श्राद्ध म्हणजे काय, तर आता पाण्याचा घडा आणि त्यामधील भावना. आता अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यात येते. बाहेर प्रचंड ऊन असते. अशा वेळी पितरांना आणि तहानलेल्या पाणी देण्यापेक्षा मोठे पुण्य दुसरे कोणतेही नाही. म्हणूनच त्या दिवशी उदकुंभ म्हणजे पाण्याचे दान हे महत्त्वाचे ठरले जाते. यालाच उदकुंभ असे म्हणतात. आता हे कसे करावे, आता हे दान कसे करावे. आता नवा कोरा माठ, एखादा मातीचा नवीन माठ किंवा तांब्या घ्यावा. तो स्वच्छ पाण्याने भरावा.
आणि अक्षय तृतीय याचा याचा विधी कसा करावा. आता त्या पाण्यामध्ये थोडेसे गंध, अक्षता आणि तुळशीपत्र टाकावे. घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवापाशी ठेवून पितरांचे स्मरण करावे. आता फळांचा नैवेद्य. या घाटावर या ऋतूत येणारे फळं जसे की आंबा, कलिंगड किंवा कैरी ठेवावे आणि ते दान. आता पूजा झाल्यावर हा पाण्याने भरलेला घडा एखाद्या ब्राह्मणाला किंवा मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावा. यामुळे पितरांची तहान भागते आणि ते तृप्त होतात, अशी श्रद्धा आहे. आता बघूया आपण चौथ्या भागामध्ये. आता आमरस पुरीचा नैवेद्य. आता महाराष्ट्र या राज्यात अक्षय तृतीयेला आमरस आणि पुरणपोळीचा सर्वत्र बेत असतो. पण मग हा बेत स्वतः खाण्यापूर्वी पितरांना अर्पण केला जातो. आता घराच्या गच्चीवर किंवा अंगणात कावळ्यांसाठी नैवेद्य ठेवावा. आता कावळ्याला पितरांचे प्रतीक मानले जाते. जेव्हा कावळा नैवेद्याला शिवतो तेव्हा समजावे की आपल्या पूर्वजांनी आपला नैवेद्य स्वीकारला आहे आणि ते आपल्यावर प्रसन्न आहेत. आपला नैवेद्य स्वीकारून ते आपल्यावर प्रसन्न आहेत. आता आपण 5व्या भागात बघूया धर्माचे महत्त्व. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी दान धर्माला फार महत्त्व आहे. आता काय दान करावे. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी काय दान करावे हे आपण बघूया. आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने या दिवशी खालील गोष्टी दान केल्यास विशेष पुण्य मिळते. आता हे दान कोणते आहेत ते बघूया आपण. आता छत्री आणि चप्पल. आता उन्हापासून रक्षण करण्यासाठी छत्री आणि चप्पल दान करावे. आणि आता हातपाय पुसायला सुती कापड किंवा वस्त्र दान करावे. आणि तिसरं दान म्हणजे अन्नदान. गरिबांना दही, भात किंवा गूळ पाणी द्यावे. तर ह्या 3 वस्तू आपण दान म्हणून देऊ शकतो. आणि पंखा. आता पूर्वीच्या काळी बांबूचे पंखे दान केले जात असत. आता बघूया आपण 6वा भाग. 6व्या भागामध्ये श्राद्धविधीचे सोपे फायदे. आता हा श्राद्धविधी केल्याचे सोपे फायदे काय होतात ते बघूया. आता पहिला फायदा, घरात शांती लाभते. पितृदोषामुळे होणारी कटकट किंवा अडथळे दूर होतात. आता दुसऱ्या भागात प्रगती होते. आता दुसरा फायदा कोणता होतो, तर प्रगती होते. पूर्वजांच्या आशीर्वादाने मुलाची प्रगती होते आणि वंशवृद्धी होते. आता तिसरा फायदा कोणता होतो, तर मन प्रसन्न राहते. आता दान केल्यामुळे मिळणारे समाधान हे मनाला शांती देऊन जाते. आता थोडक्यात सांगायचे तर अक्षय तृतीया हा दिवस सोने खरेदी करून तिजोरी भरण्याचा हा दिवस नाही, तर हा दान करून मन भरण्याचा दिवस आहे. तर आपल्या पूर्वजांच्या नावाने केलेली छोटीशी प्रार्थना आणि एका पेल्यात दिलेले पाणी सुद्धा त्यांना मोठे समाधान
त्यांच्या पूर्वजांच्या नावाने केलेली अगदी छोटी प्रार्थना आणि एका ग्लासमध्ये दिलेले पाणीसुद्धा त्यांना मोठे समाधान देते. जर आपण आपल्या पितरांना स्मरतो तर निसर्ग आणि देव आपल्याला काहीही कमी पडू देत नाही. आता ज्यांच्या स्मरणाने जगणे होते सुसह्य, त्या पित्राच्या आशीर्वादाने होईल आयुष्य अक्षय. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा लेख अक्षय तृतीया हा लेख तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला पण विसरू नका. तर लेख आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना ज्योतिष क्रिएशन फॅमिलीकडून हार्दिक शुभेच्छा. लेख आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि पुन्हा आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढच्या भागात. धन्यवाद.